फ्रेंड्स, मी कॉमेडी किंग अंशुमन विचारे. नाही तसे स्वतःला बरेच इकडे किंग समजतात, पण त्यांची राज्य खालसा झालेली आहे आणि मी त्यांच्याच वाटेवर आहे. असं काय आता बऱ्याच जणांना कळलेलं आहे की ऍक्टिंग मध्ये स्किट करून फारसं काही घडणार नाही, तर जोडधंदा करायला पाहिजे म्हणून काही लोक लेखनाकडे वळली, जसे समीर चौगुले, खांडेकर. काही लोक दिग्दर्शनाकडे वळली, प्रसाद ओक. काही लोकांनी बिर्याणी सेंटर खोललं. ह्या आता मी काय लेखन करू शकत नाही, दिग्दर्शन करू शकत नाही, बिर्याणी फक्त खाऊ शकतो. पण विचार केला की काय करता येईल, आणि मी स्वतःचं आलिशान झेरॉक्सचं दुकान टाकलेलं आहे. सगळं कसं सुसाट चाललेलं आहे. पण काय झालंय, गेले काही दिवस ना माझ्या सुसाट गाडीला एक स्पीड ब्रेकर लागलेला आहे. माझ्या दुकानाच्या समोर ना एका सुंदर तरुणीने क्लिनिक उघडले. हो बर. डॉक्टर स्नेहल देशमुख. साला सतत तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. म्हणजे असं सतत दिसलं ना की छातीत कोणीतरी स्टेपलर मारल्यासारखी कळ उठते. हो काय कळतच नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की ती माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही, माझ्याकडे जाऊ दे दुकानाकडे सुद्धा ढुंकून बघत नाही. पण मी पण कच्च्या गुरुचा चेला नाही. नाही, झेरॉक्सचं दुकान असलं म्हणून काय झालं, मूळचा मी ऍक्टरच आहे ना, म्हणून ठरवलं आज मस्त 2 पेक लावलेले आहेत, म्हाताचं बेरिंग घेतलेलं आहे, म्हणजे जवळजवळ आलेलंच आहे सगळं. ते नाही तिला अंशुमन विचारच्या प्रेमात पाडला ना, आता नाव अंशुमन विचार लावणार नाही. नाही काहीतरी फालतुगिरी झाली ना. नाही पण तेच म्हणतोय मी, आता बघाच मी काय करतो ते. नाही एवढंच झालंय म्हातारा. अरे डॉक्टर स्नेहल आहे का कोणी? स्नेहल अगं स्नेहो, अगं स्नेहो, डॉक्टर स्नेहल कुठे आहेत? एक मिनिट. हा एक मिनिट आजोबा, एक मिनिट. कंपाऊंडर, कंपाऊंडर. हा ते धरतो मी. काय फक्त सांगा ना. हो काय तुम्हीच म्हणालात कंपाऊंडर. झालं. हो नवीन मी आहे. तुमची कारकीर्द केव्हाच संपली. तरी अजून डोक्यात काही प्रकाश पडत नाहीये. कठीण आहे बाबा. नाही ग बाळा, तुलाही हळूहळू सवय होईल. 4 एपिसोड पर्यंत तू पण होशील आमच्या लाईनीमध्ये. नंतर तुझाही डॉक्टर स्टूल टेस्ट करायची म्हणून घरचा स्टूल घेऊन येईल इकडे. वर्षानुवर्ष हेच विनोद चालतात, अमर विनोद आहेत हे. पेन द्या असं म्हटलं की हे घ्या पेन, हेच विनोद चालतात. काय आता आपण अभिनेते म्हणून जन्माला आलो, विनोद करायचे आपले. काहीच माणसं असतात ज्यांच्या नावातच विनोद असतो. मी अरुण कादम, तिथेच विनोद सुरू होतो. असं असतं. काय होतंय? तुम्हाला कसला वास येतोय का? हो खूप जळतात माझ्यावर इकडे. नाही नाही तो वास नाही. आजोबा तुम्ही दारू पिऊन आलाय? नाही ग, नाही नाही, असं काय करते, फक्त ब्रँडी घेतली. आता डॉक्टरला भेटायचं म्हणजे डॉक्टर ब्रँडी नको. अमर विनोद आपले. या अशा कलाकारांवर आधी आजन्म ब्रँडी घातली पाहिजे. आलीस ना लाईनीवर. मी उगाच 4 एपिसोड म्हटलं, ही 4थ्या वाक्यालाच आली. नाही पण तुम्ही दारू पिऊन का आलाय? कारण दारू खाता येत नाही म्हणून. अमर विनोद. अगं नाही का, कसं आहे माहितीये का, डॉक्टरची भीती वाटते रे म्हणून आपलं. ऐक डॉक्टरला काय घाबरायचं आजोबा, डॉक्टर हा पेशंटचा मित्र असतो. हो का? मग ये ना इकडे. कशाला? असं नाही का, असं नाही का, मला बस 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 जरा बस. मला नुसतं मित्र नाही का, मैत्रीच्या पलीकडे काहीतरी करायचंय. काय? म्हणजे असं बघू नको, भीती वाटते माहिती. अगं माझ्यासारखे सामान्य माणसं घाबरतात. तो काय अंशुमन विचार आहे का, शूर धिप्पाड छातीचा? कोण अंशुमन विचारे? तुला अंशुमन विचारे माहिती नाही? नाही हो. अंशुमन विचारे तुला माहिती नाही? हो नाही. तुला अंशुमन विचारे माहिती नाही? हो नाही हो. अख्ख्या महाराष्ट्राने नाही म्हणून तुमचा अपमान करण्याच्या आधी सांगा कोण अंशुमन विचारे? अगं अंशुमन विचारे फार मोठा बिझनेसमन आहे, झेरॉक्स वाला. अच्छा. हा समोरचा बुटक्या. कळलं कळलं मला. ते लोक उधारी मागायला आले ना की स्टेपलरच्या मागे लपतो तो.
हे तर काहीच नाही. हाईट सांगते, हाईट. लाकडी फुटपट्टी असते माहितीये का, ती त्याच्या बाजूला उभी करतात आणि त्याची उंची मोजतात. अगं सगळेच अमर विनोद एकदम करायचे नसतात ग. 3-4 दर्जेदार सुद्धा करायचे ना, मध्ये छोटासा अमर विनोद सोडायचा. अगं काय बोलतेस ते सारखं उंचीबद्दल? एवढंच काय बुटका नाही येत. अगं बिझनेस टायकून आहे, टायकून. त्याचं जाऊ द्या. काय ग? तुम्ही इथे कशाला आलायत? तुम्हाला काय झालंय मला सांगा. काय सांगणार, तुझी मतं ऐकून माझ्या छातीत कळत आली. त्याचं जाऊ दे म्हटल्यावर. काय म्हणताय, काय होतंय? काय नाही ग, काय होत नाही. काय होतं म्हणजे सगळंच होतंय ग. नक्की काय दुखतंय तुमचं? मी चेक करते. अगं कापलेली नख सोडून सगळंच दुखतंय माझं आता. काय ग? कळतंय मला सगळं कळतंय. आजोबा मला सांगा, तुम्ही व्यायाम करता का? आता ह्या वयात कसला व्यायाम? व्यायाम करायचं तर अंशुमान विचारेने. काय ते पिळदार शरीर अजूनही त्या झेरॉक्स बसून डिप्स मारत असतो. अहो झेरॉक्सचे किती मोठे बंडल असू दे, एका फटका स्टॅपलर मारतो. काय ते पिळदार व्यायामाचं अंग. वा वा अंशुमनचं क्या बात आहे. व्यायामाचं अंग? जिम मधले डंबेल त्याच्यापेक्षा मोठे असतात. काय तुम्ही फालतू काहीतरी. तुम्ही ना त्याच्याबद्दल माझ्याशी बोलू नका, मला फार राग येतो त्याचा. ए लबाड, प्रेमात पडलीस की काय त्याच्या? नाही मला कळलं, खूप राग. मला कळलं नाही, प्रेमातच पडलीस ना, मला कळलं. मी पण त्याला तुझ्या प्रेमात पाडतो, काळजीच करू नको. काय छान दिसेल जोडा तुमचा. वा 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 वा. म्हणजे स्नेहल वेड्स अंशुमान. मस्त. 2 छोटी छोटी मुलं होतील, एक घनशुमान एक विंशुमान. ती मोठी होतील तेव्हा पण स्किटच करतील आणि त्यांची वाजवायला आमिरची पोरं बसलेलीच असते आणि ती वाजवतच म्हणून नेहाची पोरगी पण गातच असे. सगळं असंच चाललेलं असणार वर्षाने. चला 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 आजोबा, खूप झाला. चला खूप झाली ट्रीटमेंट. कंपाऊंडर आहे ना, आधी बाहेर काढा. नाही कंपाऊंडर, मी काय म्हणतो, बस नाही करत 2 मिनिटं. अगं असं काय करतेस? आपण दोघेच तर आहोत. अगं चर्चा करूया. मला सांग, काय आवडतं तुला? मला स्केचेस आवडतात, पेंटिंग आवडतं. आवडतं मला सगळं आवडतं. नाटक असं कॉमेडी वेगळं आवडतं की नाही? येस आजोबा, आय लव्ह कॉमेडी. हो ना? हो. नाही पण कॉमेडीत काय आवडतं तुला? कॉमेडीत मला ब्लॅक कॉमेडी आवडते. ते पण अरुण मरतोय का सारखा? मला काय, पण हे सगळे मरू दे, पण कशा प्रकारचं आवडतं? असं शाब्दिक दिग्दिक म्हणजे काय बोलतो तो, कसं बोलतो तो, इचेक पिचेक असं काय आवडतं की नाही? असं आवडतं? आय हेट. काय म्हटलं? आय हेट. हिट आहे सगळीकडे, हेच हिट आहे सगळीकडे. नाही आजोबा, आय सेड आय हेट. हिट नाही. हेट ना? अंशुमन पण हेटच करतो. त्याला हे आवडतच नाही, फालतूगिरी काहीतरी. बरं बाकी मी काय म्हणतो, बाकी म्युझिक मध्ये तुला शकीरा फकीरा आवडत असेल? नाही, या बाबतीत ना माझा चॉईस जरा वेगळा आहे. मला ना SP बालसुब्रमण्यम आवडतात. काय बोलतेस? काय म्हणजे अंशुमनची अर्धांगिनी झालीस तू? अगं तो जवळ तर पूर्णच SP बालसुब्रमण्यम आहे. तुला भेटेल तेव्हा एकच म्हणेल, पहली बार मिले हैं, मिलते ही दिल ने कहा मुझे प्यार हो गया, तुमने प्यार से देखा, जब से मिले मेरा दिल बेकरार हो गया. एक मिनिट. आजोबा हे कसं गायला तो तुम्ही? तोंडाने. अमर विनोद. अगं कसं काय करते, त्यानेच मला शिकवलं. मलाच कशाला रेड्याच्या तोंडून सुद्धा SPचा आवाज बदलून घेतलाय त्याने. रेड्याच्या? हा, इथे रेडा आहे नाही का? नाही, ही सगळी माकड आहेत, जाऊ दे. अगं बाहेर रेडा फिरत असतो, म्हणजे कसं आहे, अंशू प्राणी मित्र आहे आणि रेडा अंशू मित्र. रोज सकाळी येताना हाक मारतो, अंशाय. तेच काम नाही मला सारखं कच. नाही मला ना एकदम छान लक्षात आलंय. काय? तुम्हाला एक महाभयंकर रोग झालाय, फेकायचा. आणि त्याचा त्वरित इलाज करायला हवा. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आजोबा. माझा एक मानलेला भाऊ आहे. कोण? MD पॅथॉलॉजिस्ट गौरव मोरे. तो तुमची चांगली ट्रीटमेंट करेल. कोण? MD पॅथॉलॉजिस्ट गौरव मोरे, प्लीज या लवकर. MD pathologist, I am a Gaurav More from Powai Filter Pada. Yeah, me MD pathologist. हा, MD पॅथॉलॉजिस्ट. Yeah.
अगं हा माझ्या दुकानावर येऊन तिकीट अशी झेरॉक्स काढतो आणि ब्लॅकनी विकतो. हा कसला MD पॅथॉलॉजिस्ट. तुमच्या दुकानात येऊन? हा माझ्या म्हणजे 80 म्हणच्या, माझ्या नाही का 80 म्हणच्या. खरं सांगू का, मला काही झालेलं नाहीये. मी येऊ का जरा तिथे? ऐका ना, मी येऊ जरा. नाही आजोबा तुम्ही शांत बसा. आता तुमची किती छान ट्रीटमेंट होती. माझी ट्रीटमेंटची गरज नाही. नाही आजोबा शांत. गौरव मोरे तुम्ही सगळ्या पुढच्या ट्रीटमेंट करू शकता. येस, थँक्यू सो मच. येस. मी काय म्हणतो, इकडे या जरा. बोला. तुम्ही MD पॅथॉलॉजिस्ट आहात? येस. काही प्रश्नाची उत्तर द्याल का? तो तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. मला सांगा, व्हाईट ब्लड सेल आणि रेड ब्लड सेल याला मराठीत काय म्हणतात? पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. ह्याचा पार्श्वभाग तांबडा होय पण मारला पाहिजे. अरे काय बोलतेस तू? हा कसला हो मला? एक मिनिट, मला माझं काम करू द्या. डॉक्टर स्नेहल, Yes. तुमचं स्टेटस स्टेपनी मला द्या. स्टेटस्कोप म्हणतात हे माहिती नाही. फिल्टर पाडत MD ला. आजोबा फिल्टर पाड्या त्याला स्टेटस स्टेपनीच म्हणतात. Exactly. ऐका ना, मला वाटतंय आपल्याला यांचं सिटी स्कॅन करावं लागेल. कशाला? आजोबा तुम्ही शांत व्हा. श्वास घ्या. आ करा. तोंडाचा चंबू करा. बोट तोंडात घाला. एवढा आश्चर्यचकित झालो नाही अजून मी. बोट तोंडात घाला. शिट्टी वाजवा. ओ माय गॉड, काय झालंय? यांचा सिटी स्कॅन रिपोर्ट खूप भयानक आहे. काय नक्की? यांचा विकृत बदलावं लागेल. अरे तू विकृत आहे. साला यकृत म्हणतात हेच त्याला माहिती नाही. जे तर हा